आहे। मी जेव्हा त्याला चारायचा प्रयत्न करते तेव्हा त्याची रिॲक्शन बघा। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही छानच असाल। तर आपला नवीन दिवस, नवीन सुरुवात। तर आज मी काही शूट दाखवणार आहे, ते आहे आदल्या दिवशीचं, म्हणजे दीप्तीला घ्यायला गेलेली आणि घरातलं थोडंसं। आणि आज आम्ही बाहेर जाणार आहोत डिनरला, तिथलं थोडंसं शूट दाखवेन। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। हा कपड्याचा स्टँड सध्या आतच घेतला आहे, कारण अचानक पाऊस येतो आणि मग सगळे कपडे भिजतील आणि मग पळापळ नको म्हणून। आणि बाहेरचं वातावरण बघा, मध्येच रखरखतं ऊन येतं, मध्येच आभाळ येते। तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने। थोडा पाऊससुद्धा झाला काल आणि आभाळ पण येत आहे मध्ये मध्ये, तरीही गरमी काही कमी होत नाही आहे इथली। आज संडे स्पेशल म्हणून मी आज वडे केले आहेत। कोंबडी वड्याचे वडे असतात ते वडे आहेत हे, आणि बटाट्याची भाजी मसाला घालून केलेली आहे, आणि दही। हे शर्विलचं ताट आहे चपातीचं, त्याला वडे पुरी असे प्रकार आवडत नाही, त्याला चपातीच आवडते। आणि हे माझं ताट आहे। गवारीची भाजी मी सकाळी यांना टिफिनला दिली होती, ती मुलांना मी द्यायला विसरले, नंतर दिली। आणि मी आता जेवून घेते। हे शनिवारचं शूट आहे। इथे मी दीदीला न्यायला चालले आहे। इथे शर्विलला सुट्टी असते आणि तोही माझ्यासोबत आला आहे बाहेर। नको नको म्हणत असतानाही मागे लागून आला आहे। आणि इथे आम्ही दीदीला घेतलेलं आहे, तिच्या हातात आहे योगा मॅट। योगा डे असल्यामुळे योगाची प्रॅक्टिस घेतली जात होती। इथे बघा, काल थोडासाच पाऊस पडला तर सगळं भरलं। इथे भरतंच, पाणी ओसरतच नाही का, काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही। पण आता पावसात कसं होणार हा विचार करून पण भीती वाटते, जर असंच पाणी राहिलं तर। एकतर मुलांना सोडायला जावं लागतं। इथे शनिवारी संध्याकाळीच मी साफसफाईला काढलं होतं, कारण नेक्स्ट डे सुट्टी आहे म्हणून निवांतपणे करू शकतो। आणि इथे मी मुलांना कन्व्हिन्स केलं होतं की तुमची जुनी खेळणी, जुने कपडे आपण कोणाला तरी देऊयात, जेणेकरून ती मुलं खेळतील आणि त्यांनाही वस्तू भेटल्याचा आनंद होईल। तर मुलं ॲग्री झाले, त्यामुळे मी त्यांना विचारून वस्तू वेगळ्या करत होते। मी एकटीच साफसफाई करत होते, पण माझा इतका पसारा बघून मिस्टरसुद्धा मदतीला आले, त्यांनीही मदत केली। त्यामुळे आम्ही सगळंच पसारा, त्याच्यावरचा टॉयज, खेळणे जे काही होते सगळंच काढले ते मांडणीवरचं, हे बघा खाली। आणि ती जागा पुसून घेतली आणि मांडणीही थोडी पुसून घेतली, ही बघा मोकळी मांडणी। आणि आता मी हे लावणार आहे सगळं व्यवस्थित, आम्ही दोघंही लावणार आहोत म्हणजे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी मांडणी व्यवस्थित लावून घेतली आहे खेळण्यांनी आणि इतर जो काही आपल्या घरातला पसारा असतो तो। काय झालं ना, वर्षाच्या मध्येच शिफ्टिंग केल्यामुळे 2 स्कूलचे बुक्स यांचा पसारा जास्त आहे। इथे आम्ही बाहेर जाण्यासाठी आवरून बसलो आहोत, पण दीदीने आणि शर्विलने त्यांच्या पप्पांसाठी फादर्स डे निमित्त गिफ्ट आणलं आहे, तर ते आता गिफ्ट त्यांना देणार आहेत। माझ्याकडून फादर्स डे गिफ्ट हे बघी घेतलंय, हे पैसे घेतले आणि हे त्याला आवडतं, ते मोठं दिसतं। व्हॉट इज दिस? मूवी प्रोजेक्टर। त्याचं कोणाचा आहे मोबाईलवर जे बघते का मोठं दिसणार, काही लावून ठेवायचं। मोबाईल इथं माझं मोठं थँक्यू। छोटा आहे पण मोठं। बघू बघू तिचं गिफ्ट बघू, काढ बघू, बाहेर दाखव। हां हां, हे बघितलं, हे असं थोडं परफ्यूम। स्मेल खूप भारी। थँक्यू व्हेरी मच। तर इथे आम्ही बाहेर जायला निघालो आहोत। हा बघा माझं फायनल लुक। हल्ली मला असे 1 पीस विथ जॅकेट खूप आवडतात। तर आम्ही इथे हॉटेलमध्ये पोचलो आहोत। मिशी आली शर्विलला ऑरेंज कलरची।
जसं मी मागेही सांगितलं, गुजरातमध्ये मोस्ट ऑफ हॉटेल बुफे टाईप असतात, म्हणजे एखाद्या फंक्शनमध्ये गेल्यासारखं वाटेल. तिथे सगळ्या प्रकारचं जेवण असतं, म्हणजे आपण ताट भरून घेऊन यायचं, सेल्फ सर्व्हिस असते. आणि सुरुवात आम्ही मग स्टार्टर म्हणजे मंचुरियन आणि सूपपासून केली, जे अप्रतिम असतं इथली. ह्या ऑरेंज ज्यूसची टेस्ट तर लहानपणी पेप्सी मिळायची ना, सेम तशीच असते, त्यामुळे आम्हाला खूप आवडतो. आणि इथे मी सगळं जेवण घेऊन आले आहे. स्टार्टर झालेलं आहे आता, आणि आता जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवते. तर इथे 2 प्रकारच्या रोट्या असतात, सध्या मी एकच आणली आहे, आणि पापड जो आपला फेवरेट असतो सगळीकडे. आणि इथे आज नवीन एक आयटम होता, ब्रेड आणि भाजी कसली तरी देत होते, ती सुद्धा मी आणली आहे. माहिती नाही, मला टेस्ट करायची आहे काय आहे ते. शर्विलनी ब्रेड जाम स्टार्ट केला आहे खायला, तेही असतं. आणि इथे आहे पास्ता आहेत 2 प्रकारचे, एक व्हाईट पास्ता, रेड पास्ता, आणि सगळं मी थोडंच आणलं आहे. नूडल्स म्हणा, आमरस आहे, पनीरची भाजी आहे, एक व्हेज मिक्स आहे. इथल्या काही भाज्या एकदम गोड असतात आणि काही थोड्याशा तिखट, तर आम्ही एकमेकांना सांगतो ही तिखट भाजी मग ही घे, नाहीतर गोड भाजी अजिबात खाल्ली जात नाही. इथे मी पापडापासूनच सुरुवात केली आहे, जो आपला फेवरेट असतो. आणि आता ब्रेड आणि ती भाजी बघते मी कशी आहे ती टेस्ट करून. ब्रेडसोबत असलेली भाजी ओके आहे, म्हणजे थोडीशी गोडच आहे, एवढी काही खास नाही आहे, पण ठीक आहे, खाल्ली जाऊ शकते, थोडीशी टेस्ट वेगळी आहे. शर्विल बाहेर काहीच खात नाही, त्यामुळे मी त्याला आधीच चपाती भाजी चारून आणली आहे. 5-6 वाजता त्याला जेवण दिलं आहे. मी जेव्हा त्याला चारायचा प्रयत्न करते तेव्हा त्याची रिॲक्शन बघा. मामा कुठली रोटी घेतली तू? हां? कुठली रोटी घेतली? पापड. ती बटर रोटी घेतली पाहिजे मला बस. तुम्ही सांगा ज्यूस घ्यायला जाऊ का? तू ते सांग. जाऊ हो. इथे त्यांनी डोसामध्ये चीज आणि सगळ्या भाज्या मिक्स करून छान रोल करून दिला होता, जो खूप आवडलेला आहे आपल्याला, आणि मी नक्कीच ही रेसिपी ट्राय करणार आहे. कसे चांगले का? तेच करते हां काटून घे ना. इथे आहोंनी ताट भरून आणलेलं आहे. आता आम्ही रोटीवरच आहोत, रोटी सब्जीवर. राईसकडे काही वळत नाही. राईसचे 2-3 प्रकार असतात, पण खाल्लेच जात नाही. आणि खूप जास्त व्हरायटी असल्यावर बघा ताटामध्ये ते ताट संपतच नाही, म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं. माझ्या मिस्टरांचं तसं नाही, त्यांना आवडतं जेवढी व्हरायटी ताटात असेल तसं. इथे मागे बघू शकता तुम्ही स्टॉल आहेत बघा, डोसा, चायनीज, सगळ्याचे वेगवेगळे स्टॉल असतात, आणि अनलिमिटेड असतं इथलं सगळं जेवण. इथे बघू शकता तुम्ही शर्विलला कुठं बरं ठेवून जायचं ह्या लहान मुलांना. त्यामुळे लहान मुलं आहेत तोपर्यंत त्या आईला बाहेरच पडता येत नाही. त्याचं कारण हेच आहे की ती मुलं अजिबात कोऑपरेट करत नाहीत. इथे बघा, इथं व्हरायटी आहे खाण्याची, पण ते सगळं सोडून ह्याने आणलं आहे टिश्यू, आणि टिश्यूचं आता ते बोट बनवणार आहे, विमान बनवणार आहे, त्यातच तो रमतो. तर इथे आम्ही घरी आलेलो आहोत, आणि गेट उघडायचं माझं काम असतं. सकाळ ते रात्र आपली कामं काही संपत नाही. इथे मी घरी आल्यानंतर मुलांचे कपडे प्रेस करून ठेवत आहे, म्हणजे हा युनिफॉर्म आहे जो आपल्याला उद्या सकाळी लागणार आहे, तर ते व्यवस्थित प्रेस करून घडी घालून ठेवत आहे मी, म्हणजे सकाळी गडबड होत नाही. इथे बाजूला शर्विल आहे जो कंटिन्यू गप्पा मारत आहे, तो दमतच नाही, पण बाहेरून आल्यावर आपल्याला खूप दमायला होतं. तर अशा प्रकारे आपला दिवस संपलेला आहे. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.